शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा झाली, कर्जमाफीची. पण खरंच त्यांना दिलासा मिळाला का? की उलट ते एका वेगळ्याच चक्रात अडकलेत? आज आपण याच गोंधळात नक्की काय चाललंय ते समजून घेणार आहोत. म्हणजे बघा परिस्थिती काय आहे. एका बाजूला सरकार म्हणतंय कर्ज माफ होणार आणि दुसऱ्या बाजूला बँका शेतकऱ्यांच्या दारात उभ्या आहेत वसुलीसाठी. आणि या सगळ्याच्या मधोमध शेतकरी पुरता अडकून पडलाय. तर या सगळ्या संघर्षाची सुरुवात झाली कुठून? सगळं प्रकरण पेटलं एका धक्कादायक घटनेमुळे, ज्याने सगळ्यांनाच हादरून सोडलं. तारीख होती 8 एप्रिल. एका बँक अधिकाऱ्यानं कर्जवसुलीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ तो झाला व्हायरल. साहजिकच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आणि त्यानंतर काय झालं तर 19 एप्रिलपासून बँकांनी नवीन पीक कर्ज देणंच थांबवून टाकलं. म्हणजे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं. आणि इथून पुढे तर परिस्थिती आणखीनच बिघडत गेली. आता शेतकरी असा काही विचित्र कात्रीत सापडलाय की एका बाजूला बँका मागे लागल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकारचं धोरण स्पष्ट नाहीये. बँकांनी एक नवीनच फंडा सुरू केलाय, त्याला म्हणतात नवी जुने. आता हे नवी जुने म्हणजे काय? सोपं आहे. बँक म्हणते नवीन कर्ज पाहिजे, मग आधी जुन्या कर्जाचं काय ते बघा. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातोय की जुनं कर्ज फेडा किंवा त्याची पुनर्रचना करा, तरच नवीन कर्ज मिळेल. आणि यामुळे शेतकरी पुरता हैराण झालाय. इथेच तर खरी मेख आहे. बँकेचा उद्देश वेगळा आणि शेतकऱ्याची गरज वेगळी. बँकेला काय, त्यांना आपलं थकीत कर्ज वसूल करायचंय, आणि शेतकऱ्याला त्याला तर पेरणीसाठी आता ताबडतोब पैशांची गरज आहे. या दोघांच्या वेगवेगळ्या प्राधान्यक्रमांमुळे सगळं काही ठप्प झालंय. पण हा सगळा संघर्ष मुळात सुरू का झाला? बँका इतक्या आक्रमक का झाल्या आहेत? या सगळ्याच्या मागे आहे सरकारचं ते आश्वासन, कर्जमाफीचं आश्वासन, जे अजूनही हवेतच आहे. आश्वासन काही छोटं नाहीये. थेट कृषी मंत्र्यांनी सांगितलंय की 30 जूनच्या आत कर्जमाफी पूर्ण होणार. आता एवढं मोठं आश्वासन आल्यावर शेतकऱ्यांच्या आशा वाढणारच, नाही का? पण इथेच तर प्रॉब्लेम आहे. आश्वासन तर दिलंय, पण ते फक्त तोंडी आहे. जोपर्यंत त्याचा अधिकृत सरकारी निर्णय, म्हणजे आपण ज्याला GR म्हणतो, तो बाहेर येत नाही, तोपर्यंत सगळं काही थांबलेलं आहे. कारण त्या GR मध्येच तर नियम आणि अटी असणार आहेत. आणि तोच नसल्यामुळे ना बँकांना काही करता येतंय ना शेतकऱ्यांना. आणि हा GR नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माजले. प्रचंड गोंधळाची अवस्था आहे. काय प्रश्न आहेत? तर कर्जमाफी नक्की कोणाला मिळणार? जे वेळेवर कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार की नाही? त्यासाठी नक्की नियम काय आहेत? बरं, बँकेनं समोर ठेवलेली OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंट स्कीम स्वीकारावी की नवी जुने करून घ्यावं? काहीच कळेनासं झालंय. आणि जोवर सरकार यावर काही बोलत नाही तोपर्यंत हा गोंधळ असाच राहणार. आता या सगळ्या सरकारी धोरणं आणि बँकांच्या भूमिकेचा थेट परिणाम कुठे दिसतोय तर शेतकऱ्याच्या बांधावर. कारण ऐन खरीफ पेरणीच्या तोंडावर एक मोठं संकट उभं ठाकलंय. आणि संकट एकटं येत नाही म्हणतात ना, तसंच काहीसं झालंय. त्यात भर म्हणून हवामान खात्याचा अंदाज आहे की यावर्षी पाऊसही कमी असणार आहे. म्हणजे विचार करा, अशा वेळी वेळेवर पेरणी होणं किती जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हातात पैसा असणं किती गरजेचं आहे. म्हणजे बघा, ही एक साखळीच बनली आहे. 1. सरकारचा GR रखडलाय. 2. त्यामुळे बँकांनी नवीन कर्ज देणं बंद केलंय. 3. मान्सून अगदी दारात येऊन ठेपलाय. आणि 4. शेतकऱ्याच्या हातात बियाणं खतं घ्यायला पैसेच नाहीत. ही साखळी जर वेळीच तोडली नाही तर अख्खा खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका आहे. तर या सगळ्या प्रकरणाकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा फक्त कर्ज वसुली किंवा कुठल्या तरी सरकारी धोरणाचा विषय राहिलेला नाहीये. नाही, हा आता थेट लाखो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न बनलाय. आणि म्हणूनच आज एकच मोठा प्रश्न उरतो. एकीकडे सरकारची आश्वासनं हवेत विरलेली आहेत आणि दुसरीकडे पेरणीची वेळ हातामधून निसटून चालली आहे. मग अशा परिस्थितीत शेतात पेरणी होणार कशी? महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, शेतकरी ग्रुपवर शेअर करा.